हाऊ डू आय लव्ह दी म्हणजेच मी तुझ्यावर कसे प्रेम करू ही कविता एलिझाबेथ बॅरट ब्राउनिंग यांनी लिहिलेली आहे. ही कविता कवयित्रीने तिचा पती रॉबर्ट ब्राउनिंग याच्यावरील गहिरं खोल प्रेम व्यक्त करण्यासाठी लिहिली आहे. ही कविता म्हणजे एक सुंदर प्रेमाची कबुली आहे. कवयित्री म्हणते की ती त्याला किती आणि कशा प्रकारे प्रेम करते हे सांगू शकत नाही, कारण तिचं प्रेम खूप खोल आणि खूप मोठं आहे. ती म्हणते की तिचं प्रेम सतत, दररोज, अगदी घास घेताना जसं असतं तसं आहे. ती त्याला पूर्ण मनापासून श्रद्धेने आणि मृत्यूनंतरही प्रेम करणार आहे. कवयित्रीने तिचं प्रेम शब्दात मोजायचा प्रयत्न केला आहे, पण ते इतकं विशाल आहे की शब्द कमी पडतात. ही कविता सॉनेट प्रकारातली आहे. सॉनेट फ्रॉम द पोर्तुगीज या संग्रहातील 43वी ही कविता आहे. आता आपण ही कविता लाईन बाय लाईन समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. हाऊ डू आय लव्ह दी, तुझ्यावर किती प्रेम करते ते मी सांगते. कवयित्री आपल्याला काय सांगत आहे? ती तिच्या प्रियकरावर किती प्रेम करते हे सांगत आहे. लेट मी काउंट द वेज, मी मोजते, मी अनेक मार्गाने तुझ्यावर प्रेम करते. माझं प्रेम किती खोल आहे, गहिरं आहे. मी तुला आपल्या प्रेमाच्या पद्धती मोजून दाखवते. आय लव्ह thee to the depth and breadth and height my soul can reach when feeling out of sight. माझ्या आत्म्याला जितकं खोल, रुंद आणि उंच जाता येतं तितक्या पातळीवर मी तुझ्यावर प्रेम करते. माझं प्रेम अफाट आहे, जसं आकाश किंवा समुद्र मोजता येत नाही तसं. फॉर द एंड्स ऑफ बीइंग अँड आयडियल ग्रेस आय लव्ह thee टू द लेवल ऑफ एव्हरी डेज. जेव्हा मी जीवनाच्या अस्तित्वाचं आणि आदर्श कृपेचा अर्थ शोधत असते तेव्हा सुद्धा मी तुझ्या प्रेमात असते. म्हणजेच कवयित्री जीवनाचा गूढ अर्थ शोधत असते आणि परम आदर्श प्राप्त करायचा प्रयत्न करते. त्या क्षणातही कवयित्रीचं प्रेम तिच्या प्रियकरावर टिकून असतं. कवयित्री रोजच्या आयुष्यातील प्रत्येक साध्या क्षणातही प्रियकरावर प्रेम करते. प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, तर एक जीवनशैली आहे, एक अंतःकरणाची शांतता आणि उंची आहे. आता या ठिकाणी कवयित्री काय म्हणते ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मोस्ट क्वाइट नीड बाय सन अँड कॅन्डल लाईट. दिवसाच्या प्रकाशात किंवा रात्रीच्या मेणबत्तीच्या उजेडात माझ्या शांत आणि साध्या गरजे इतकं कवयित्री तिच्या प्रियकरावर प्रेम करते. प्रेम केवळ भव्य क्षणात नाही, तर दैनंदिन जीवनाच्या शांत साध्या क्षणातही आहे. आय लव्ह दी फ्रीली ॲज मेन स्ट्राइव्ह फॉर राईट. कवयित्री काय म्हणते? मी तुझ्यावर मोकळेपणाने प्रेम करते, जसं लोक न्यायासाठी लढतात. माझं प्रेम स्वैर आणि निस्वार्थी आहे. काही अपेक्षा न ठेवता मी तुझ्यावर प्रेम करते. आय लव्ह दी फ्रीली ॲज मेन स्ट्राइव्ह फॉर राईट. या ठिकाणी आपल्याला सिमिली हा फिगर ऑफ स्पीच दिसून येतो. आय लव्ह दी प्युअरली ॲज दे टर्न फ्रॉम फ्रेस. मी तुझ्यावर शुद्ध निर्मळ प्रेम करते, जसं काही जण कौतुकाची अपेक्षा न ठेवता चांगल्या गोष्टी निवडतात. माझं प्रेम पवित्र आहे, कसलाही दिखावा नाही, बंधन नाही, संकोच नाही. आय लव्ह दी विथ द पॅशन पुट टू यूज. मी तुझ्यावर त्या उत्कटतेने प्रेम करते जी माणसं एखाद्या कार्यात किंवा ध्यासात वापरतात. माझं प्रेम फार तीव्र आहे, जसं लोक जेवढं मन, धैर्य आणि आत्मा एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरतात तसं माझं प्रेम आहे. आय लव्ह दी प्युअरली ॲज दे टर्न फ्रॉम फ्रेज. या ठिकाणी आपल्याला सिमिली फिगर ऑफ स्पीच दिसून येतो. आता या ठिकाणी कवयित्री काय म्हणते ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. इन माय ओल्ड ग्रिफ्स अँड विथ माय चाइल्डहुड्स फेथ आय लव्ह दी
विथ आय लव्ह आय सिम्ड टू लूज. माझ्या जुन्या दुःखासह आणि बालपणीच्या श्रद्धेने मी तुझ्यावर प्रेम करते. म्हणजेच मला जितकं दुःख आयुष्यात मिळालं त्याच्या साक्षीने आणि लहानपणी जशी निरागस श्रद्धा असते तशी श्रद्धा ठेवून मी तुझ्यावर प्रेम करते. विथ माय लॉस्ट सेंट्स आय लव्ह thee विथ द ब्रीथ. मी तुझ्यावर त्या प्रेमाने प्रेम करते जे प्रेम मला पूर्वी वाटायचं की मी गमावलं आहे. माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी मला पवित्र वाटायच्या, जसं काही संतावरचा आदर, ते जेव्हा हरवले तेव्हा वाटलं की प्रेमही हरवलं, पण तेच प्रेम आता तुझ्यावर आहे. स्माइल्स, टीयर्स ऑफ ऑल माय लाईफ अँड इफ गॉड चूज. मी तुझ्यावर प्रेम करते माझ्या श्वासामध्ये, हास्यामध्ये, अश्रूमध्ये, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात, म्हणजेच माझ्या जीवनाच्या प्रत्येक श्वासात, सर्व भावनांमध्ये तुझ्यावर प्रेम आहे. आय शॅल बट लव्ह thee बेटर आफ्टर डेथ. आणि जर देवाची इच्छा असेल, मृत्यूनंतरही मी तुझ्यावर अधिक प्रेम करेन. म्हणजेच प्रेम इतकं खोल आहे की मृत्यूनंतरही ते प्रेम टिकेल. ही कविता केवळ प्रेम व्यक्त करत नाही, तर प्रेम किती पवित्र, सर्वसमावेशक आणि चिरंतन असू शकते हे आपल्याला सांगते.